श्रावण महिन्यात तुम्हाला अशा मंदिरांना भेट द्यायला आवडेल? चला, अशा एकदम शांत ठिकाणी असणाऱ्या मंदिरांना तुम्हाला भेट द्यायची आहे का? निसर्गाच्या कुशीत असलेल्या एवढ्या भन्नाट मंदिराला भेट द्यायला आवडेल का तुम्हाला? गूढ मंदिरांच्या शांततेत तुम्हाला रमायला आवडेल का? श्रावण महिन्यात आहे ना, अशा सुंदर मंदिरांना तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे. तर आपल्या 30 दिवस 30 मंदिराच्या सिरीज मधला हा पहिलं मंदिर, एकदम भन्नाट असं मंदिर आहे. याचं तुम्ही बऱ्याच वेळेस नाव ऐकलेलं असेल. हे मंदिर आहे सासवडमधलं श्री संगमेश्वर मंदिर, 2 नद्यांच्या संगमावरती वसलेलं, ज्यातली एक आपली करामाई. खूप सुंदर मंदिर आहे. हे मंदिर तुम्हाला बघायला एवढं आवडेल ना, गॅरंटी देऊन सांगतो. चला, हे मंदिर एन्जॉय करा तुम्ही. करा आणि चांबळी या 2 नद्याच्या संगमावरती वसलेलं हे मंदिर पुण्यापासून अगदी जवळ म्हणजे सासवडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या मंदिराचं नाव आहे श्री संगमेश्वर महादेव मंदिर. नदीवरती बांधलेल्या या लोखंडी पुलावरून आपण मंदिराकडे जातो. तर मित्रांनो, पहिलं मंदिर आपण एक्सप्लोर केलेलं आहे. खूप सुंदर असं संगमेश्वराचं. अजून आपल्याला खूप सारे मंदिरं कव्हर करायची आहेत. चला, तुम्हाला पुढच्या मंदिराकडे घेऊन जातो. दुसऱ्या मंदिराला आपण पोहोचलेलो आहे आणि हे मंदिर जास्त दूर नाही सासवडमध्ये. अगदी त्या मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरती. आपण संगमेश्वर पाहिलं, तिथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती हे चांगवटेश्वराचं मंदिर आहे. करा नदीच्या काठावरतीच आहे. एवढं भन्नाट सुंदर आहे. इथे एवढी भयानक शांतता तुम्हाला मिळेल ना, एकदा येताल ना प्रेमात पडताल. चला, मंदिर बघा.
तर आता अशा पद्धतीने आपण दुसरं मंदिर एक्सप्लोअर केलेलं आहे. सांगोटेश्वराचं सासवडमधलं खूप सुंदर आणि खूप शांतता असलेलं मंदिर आहे. इथे भेट द्यायचा नक्कीच प्लॅन करा. हे मंदिर पाहू आणि आता चला आपण आपल्या पुढच्या मंदिराकडे जाऊया. तर आपण आता तिसऱ्या मंदिराला आलेलो आहे आणि एवढं अतिशय सुंदर जागेतलं मंदिर आहे ना हे. आजूबाजूला पाहिलं ना तर पाण्याचा झरा वाटतं, म्हणजे नदी आहे, करा नदीच्या काठावरती. पाठीमागं पाहिलं ना तर हे सिद्धेश्वराचं मंदिर सासवडपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. पण आजपर्यंत लोकांना हे मंदिरच माहिती नाही आहे. एवढं भयानक सुंदर मंदिर आहे ना, पाहिल्यानंतर तुम्ही प्रेमातच पडताल. चला हे मंदिर बघूया. मंदिर कोणतं बाबा आहे? हे सिद्धेश्वर, हे कोणत्या गावात येतं? हे सासवड. सासवड म्हणजे कोडीत आणि सासवड. तर पहिलं मंदिर काय आहे गावचं? शिव शिवावरचं मी पहिलं. बरोबर आहे, मी तुम्हाला सगळं सांगतो. हा, चालू झाले का? हा. हा. हे सिद्धेश्वर, हे 5 पांडवांनी एका रात्रीत 5 मंदिरं बांधली. हा. हे सिद्धेश्वर, वटेश्वर, वटेश्वर कुठलं? हे आश्रम सोय सासवडमध्येच आहे सर. सासवडमध्ये वटेश्वर. संगमेश्वर कुठं पोलापूर सासवडमध्ये, जेजुरी, पांडेश्वर आणि जवळ अर्जुन ते उजाल्ड. तर आपल्या ऋषी मंदिर बांधलं की ऋषी तप करायचा, ते मंदिर बसतो. तर पाठ्यापाठे उजाल्ड्यावर ते जवळ अर्जुन नाव पडलं त्या मंदिराचं. ते अर्धवटच काम आहे. ते 5 मंदिर एका रात्रीत पांडवाची वर तालीम आहे या मंदिराला. हा, या मंदिरावर तालीम आहे. अजून काय याच्याबद्दल? हा. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे आपल्या चौथ्या मंदिराला. पुरंदर तालुक्यातल्या हिवरे गाव सगळ्यांना माहिती असेल. हिवरे गावात अगदी रस्त्याच्या बाजूला या ओढ्याच्या कडेला एवढं सुंदर मंदिर आहे ना. पाठीमागे बघा तुम्ही, ओढा वाहतोय आणि ओढ्याच्या कडेला खूप सुंदर मंदिर आहे. इथून पाहिलं ना तर कमीत कमी हे मंदिर 700-800 वर्षापूर्वीचं असेल. चला आतमध्ये जाऊ आणि एक्सप्लोअर करू त्याला. या खूप सुंदर अशा पेशवेकालीन मंदिरात मंदिरात कोणीच नाहीये मित्रांनो. श्रावण जवळ आलेला आहे. एवढी शांतता, अद्भुत अशी गूढ रम्य शांतता मिळते. म्हणजे इथं आलं ना प्रसन्न होऊन जाताल एकदम. असं म्हणजे झाडात मंदिर आहे, त्यामुळं आजूबाजूला पशु पक्ष्यांचे आवाज येता. पाठीमागं गोंगाट आहे रस्त्याचा, पण तो एवढा जाणवत नाही, कारण याच्या शेजारून एक नदी वाहते आणि त्याच्यातून आपल्याला पाण्याचा आवाज येतोय. पण त्यामुळे आहे ना या शांततेत एक वेगळंच गूढ पण येतं आहे. म्हणजे एवढी भयानक शांतता मिळते ना इथे येऊन, खरंच अनुभवण्यासारखी आहे एकदा. मी फक्त 15 मिनिटं घालवले तिथं, पण 15 मिनिटात
एवढी शांतता, पवित्रता आणि एक वेगळंच चैतन्य इथं मिळतंय. तर ही पुण्याच्या आसपास अशी मंदिरं आहेत की जी लोकांनी भेट दिलेली नाही येतात, पण आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त सुंदर निघतात. अशीच मंदिरं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. हे मंदिर आता आपण बऱ्यापैकी एक्सप्लोअर केलं असंच अजून एक पुढचं मंदिर एक्सप्लोअर करायला जाऊया. चला पुढच्या मंदिराला भेटू आता आपण. मित्रांनो, 5व्या मंदिराला आलेलो आहे आणि इथं येतानाच एवढी भयानक सुंदर शांतता अनुभवायला मिळालेली आहे ना. मंदिराला येण्याचा रस्ताच एक वेगळ्या प्रकारची अनुभूती आणि शांतता तुम्हाला देतो. मंदिराच्या आवारात पोचलेलं आहे, छोटंसं मंदिर आहे, पण तुम्हाला फक्त मंदिराचा निसर्ग पाहूनच कळेल की मंदिर कशा ठिकाणी आहे. एवढं सुंदर मंदिर आहे ना, तुम्ही बघितलं तर प्रेमात पडताल. चला मंदिर बघा. मला विश्वास बसणार नाहीये, पण हे मंदिर पुण्यापासून फक्त 15 ते 20 किलोमीटरवरती आणि एका डोंगरावरती. आजूबाजूचा निसर्ग बघितला ना तुम्ही, एवढा भन्नाट सुंदर निसर्ग बघायला मिळतो ना, अगदी आपण कुठल्या परदेशात आल्यासारखं मिळतं. आणि पावसाळ्यात जर तुम्ही इथं आला ना तर जन्नतच आहे. तर हे मंदिर आहे चतुर्मुख महादेव मंदिर. आपण पुरंदर साईडला आलो तर सासवडच्या आधीच आपल्याला एवढं भन्नाट मंदिर बघायला मिळतं. चला हे मंदिर तुम्हाला दाखवतो. अगदी जवळ म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावरती हे मंदिर आहे. मंदिराचा परिसर अगदी निसर्गरम्य आहे. या मंदिराचा आपण पूर्ण शूट केला. एवढा भन्नाट मंदिर आहे ना, पुण्याजवळ एवढं सुंदर मंदिर आणि एवढ्याजवळ दुसरं मंदिरच नाही आहे. तर नक्की या मंदिराला भेट द्या. आणि चला आपण अजून एका पुढच्या मंदिराला भेटूया. दिवस 30 मंदिराच्या सिरीजमधलं अजून एक भन्नाट असं मंदिर. या मंदिराला आलं ना तर विश्वासच बसत नव्हता की हे मंदिर पुण्याच्या एवढं जवळ आहे. आता आपण आलेलो आहे रांजे गावातल्या रांजेश्वर मंदिराला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण रांजेच्या पाटलाबद्दल ऐकलेले. त्याच रांजेच्या पाटलाचं हे गाव आणि त्या गावात आल्यानंतर एक भन्नाट मंदिर बघायला मिळालेले. चला मंदिर तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण व्हिडिओ बघा. मंदिर कसं वाटतंय ते पण सांगा. ताका धीमी ताका जा तारी मधिन धाधरीन
खरंच पुण्याजवळ एवढं सुंदर मंदिर असेल ना याच्यावरती विश्वास बसत नव्हता. पण इथं आल्यानंतर ना एखाद्याने मंदिराच्या प्रेमात पडावं एवढं सुंदर मंदिर आहे. तर मंदिर आता आपलं बऱ्यापैकी एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि आता आपल्याला पुढच्या मंदिराकडे जायचं आहे. तर पहिला दिवस कदाचित आपण इथं संपू आणि बाकीचं राहिलेलं शूट आहे ना आपलं दुसऱ्या दिवशी करू. तर चला भेटू पुढच्या मंदिराला.